Hare
सकळ गुणे संपन्न एक देवाचे गायनाचार्य विलासजी महाराज कोतकर आणि गायनाचार्य पवार महाराज दोघे जण चालू आहेत.
संपन्न एक देवाचे लक्षण. येरवर कड कोठे काही एक आहे एक नाही. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. येरवर कड कोठे काही एक आहे एक नाही. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. येरवर कड कोठे काही एक आहे एक नाही. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदादं कृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पाया सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण. येरवर कड कोठे काही एक आहे एक नाही. संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडला आहे. या अभंगातून महाराज म्हणतात की भगवान परमात्मा हा सर्व गुणांनी संपन्न आहे. जगामध्ये गुण महत्वाचे आहे. गुण हे मनुष्याला कीर्तीकडे नेतात, सद्गतीकडे नेतात, उन्नतीकडे नेतात आणि दोष हे माणसाला अधोगतीकडे नेतात. पण जगाचा विचार केला, जगात कुठे कुठे काही गुण पाहायला मिळतात, पण सर्व गुण एकत्ररित्या ज्याच्याजवळ आहे तो परमात्मा आहे असं या अभंगातून तुकोबरायांनी सांगितलं. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी सेवा आपल्याला समर्पित करायची आहे. श्रावण मासातील वद्य पक्षातील षष्ठी म्हटलं की आपल्याला बाबीरबुवा देवस्थान दिग्रस या देवस्थानची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण अनेक वर्ष नियमाप्रमाणे या देवस्थानामध्ये या षष्ठीच्या निमित्तानं हा यात्रेचा उत्सव संपन्न होतो. ज्यांचे आशीर्वाद या सर्व कार्यक्रमाला आहेत आणि ज्यांच्या प्रेरणेतून ही कीर्तन भजन परंपरा या भूमीमध्ये सुरू झाली ते आपले सर्वांचे परमश्रद्धेय पूजनीय सद्गुरू ब्रह्मलीन श्री नारायणगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद. त्याचप्रमाणे या देवस्थानाचे प्रमुख महंत आपले सर्वांचे आदरणीय बुवाजी बाबा पुणेकर यांचं मार्गदर्शन. या देवस्थानातून निघणाऱ्या दिंडी सोहळ्याचे प्रमुख आमचे उमाजी बाबा पुणेकर. त्याचप्रमाणे या देवस्थानच्या कार्यामध्ये सहभागी असलेली आमची सगळी तरुण मंडळी, वडीलधारी मंडळी, माता भगिनी, या भक्त परिवारातील सन्माननीय आमचे बाळासाहेब पाटील गाजरवाडीकर आदी करून अनेक भक्त मंडळी आजच्या या कार्यक्रमाला संपन्न करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले
आपल्या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील मान्यवर ख्यातनाम गायनाचार्य आमचे सहकारी विलासजी महाराज खोतकर, दुसरे त्यांना गायनाची साथ देणारे आपल्या भागाचं भूषण असलेले आदरणीय पवार महाराज, मृदंगाची साथ करणारे अत्यंत आपल्या भागातील मान्यवर मृदंगाचार्य कृष्णा महाराज मोरे, दुसरे आमचे गायनाचार्य महाराज मृदंगाचार्य सर्व आमचे काळकरी, त्याचप्रमाणे वडगाव पान येथे आपल्या सर्वांना कल्पना आहे सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या कीर्तनामध्ये ज्यांनी संबंध आयुष्यभर मृदंग वादनाची फार मोठी सेवा केली असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू विजयजी महाराज गाडेकर. खरं म्हणजे या देवस्थानावरती खूप आपली सर्वांची श्रद्धा आहे आणि म्हणून नाशिक, धुळे, निफाड, चांदवड, सटाणा, मालेगाव, त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातली सर्व तालुके, गाव, संगमनेर आहे, पारनेर आहे, राहुरी आहे, राहता आहे, श्रीरामपूर आहे, सगळ्याच भागातून मंडळी या ठिकाणी येतात. म्हणजे इकडे थेट सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्यापासून नगर जिल्हा, इकडे नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्ह्यापर्यंत या देवस्थानाची ही सगळी सेवा व्यापक आहे आणि ही सेवा संपन्न होताना बरीच भक्त मंडळी या ठिकाणी येतात. आवर्जून आमच्या सोबत राहुरी आणि नेवासा भागातूनही काही मंडळी जी या देवस्थानाची भक्त मंडळी आहे ती उपस्थित आहेत. आमचे आदरणीय ठोसर भाऊसाहेब, ग्रामविकास अधिकारी आदरणीय गणेशराव डोंगरे भाऊसाहेब, त्याचप्रमाणे आमचे तागड भाऊसाहेब, आमचे पिंपरणे येथील सहकारी दत्ता भाऊ गुंजाळ, त्याचप्रमाणे आमचे सानप पाटील, अनेक मंडळी, पंचक्रोशीतल्या सगळ्याच गावची मंडळी या ठिकाणी आहे. डिग्रस आहे, मालुंजा आहे, आंबोरा आहे, पिंपरणा आहे, कनोली आहे, देवगाव आहे, सगळ्याच गावोगावच्या परिसरातील मंडळींची उपस्थिती या ठिकाणी आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी या भूमीमध्ये एक विचार दिला आणि तो श्रेष्ठ विचार जतन करण्याचं काम आदरणीय बुवाजी बाबा पुणेकर आणि आपण सर्व भक्त मंडळींनी या ठिकाणी केलं. खरं म्हणजे जसं पीक येण्यासाठी भूमी चांगली असावी लागते आणि बीजही चांगलं असावं लागतं. नुसतं एक चांगलं असून चालत नाही, जमीन चांगली पाहिजे आणि जे पेरायचंय ते बीजही चांगलं पाहिजे. मला वाटतं ते या भूमीत घडलं. तुम्ही स्वतः सर्व भाविक भक्त मंडळी चांगल्या मनानं महाराजांकडे गेला ही पहिली चांगली गोष्ट. आणि गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांसारखे महान संत तुम्हाला सद्गुरू म्हणून मिळाले ही दुसरी महत्वाची. आणि त्यात त्रिवेणी संगम म्हणावा लागेल. स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि तदनंतर सन्माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांचं सहकार्य तुम्हाला सातत्यानं मिळालं. इथे विद्यालय दरवर्षी आलं की आम्ही विद्यालयामध्ये बसतो, आमचे सगळे शिक्षक मंडळी भेटतात, प्रमुख मंडळी भेटतात आणि या भागामध्ये एक विद्यालय देऊन त्यांनी त्या भागातील शेतीवाडी करणारा जो सगळा आपला खेड्यापाड्यातला सगळा समाज आहे शिक्षणाची एक सोय करून दिली. आणि देवस्थानानं त्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला. हे एक मोठं काम, चांगलं काम, म्हणजे आध्यात्मिक कामाला जोडून हे शैक्षणिक काम एक अत्यंत चांगलं आपण केलं. अशा पद्धतीनं हा प्रत्येक वर्षी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. आता आपण मला मगाशी आठवण करून दिली आमच्या सहकार्यांनी, तुम्ही सांगितले की एकदा सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतानाही मला इथे येण्याचा योग आला होता. त्यांची दरवर्षी कीर्तन व्हायचे आणि एकदा थोडे आजारी पडले आणि त्यावेळेला मी नवीनच होतो कीर्तन या क्षेत्रामध्ये. परंतु महाराजांनी सांगितले की ह्या पोराला आमच्या घेऊन जा. आणि तिथपासून जी काही या देवस्थानाची वाट धरली, मला वाटतं बाबीर बुवांची कृपा, बुवाजी बाबांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि त्याच्यामुळे महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा गेली 10-12 वर्ष सातत्यानं तुम्ही बोलावताय. आणि बाबांचा निरोप येईपर्यंत आम्ही सुद्धा षष्टी दुसरी कोणाला देत नाही, मी देतच नाही. बरोबर आहे, आपण म्हणता ते खरं षष्टी, कारण तुम्ही
नारायणगिरीजी महाराजांनी सोपवलेली ही सेवा तुमच्यावर आहे आणि आता तुम्ही सोपवलेली सेवा आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे ही सगळी सेवा आहे, भगवंताची सेवा आहे. या निमित्तानं आपण मोठा अन्नदान करताय, भजन कीर्तन करताय. मोठा हा सोहळा या ठिकाणी होतो. हा सोहळा आजही संपन्न या ठिकाणी होत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तो महत्वाचा एक अभंग आहे. महाराजांनी या अभंगामध्ये भगवंताच्या गुणांची चर्चा केली. कुठे परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन आहे, कुठे त्याच्या निर्गुण रूपाचं काही अभंगांमध्ये वर्णन आहे, कुठे भगवंताच्या स्वभावाचं वर्णन आहे, वैशिष्ट्यांचं वर्णन आहे, त्याच्या पराक्रमांचं वर्णन आहे. पण आजच्या अभंगामध्ये मात्र भगवंताच्या गुणाचं वर्णन आहे. अभंग हे अनेक विषयावरती असतात, तसा आजचा अभंग भगवंताच्या गुणावर. आणि भगवंताचे गुण तुकाराम महाराजांनी जगाला का सांगितले, तर जगाला नेहमी चांगल्या विषयाच्या प्रेरणा द्याव्या लागतात. तेव्हा चांगले विषय हे आपल्याला आवडू लागतात आणि आपण त्या दिशेने चालू लागतो. चांगलं जर कानावर पडलं तर मनुष्याला चांगलं काही करावं वाटेल आणि वाईट कानावर पडलं तर वाईटच वृत्ती तयार होईल, विचार तयार होतील. म्हणून गणपतीची प्रार्थना करताना ऋषीमुनींनी त्या गणपतीला असं म्हटलंय, भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वांसस्तनूभिः व्यशेमहि देवहितं यदायुः. ही प्रार्थना आहे आपल्या वेदादी ग्रंथामध्ये केली. ते ऋषी मंडळी देवांना म्हणतात, देवांनो आमच्या कानावरती पवित्र विषय पडू द्या, अपवित्र पडू देऊ नका. भद्रम, भद्र म्हणजे पवित्र, कल्याणकारी. भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, आमच्या कानांना पवित्र कल्याणकारी ऐकण्याची संधी द्या. भद्रम पश्येम अक्ष, अक्ष म्हणजे डोळा, पश्येम म्हणजे पाहणे, भद्र म्हणजे कल्याणकारी. जे कल्याणकारी आहे, जे पवित्र आहे ते पाहण्याचा योग आम्हाला येऊ द्या. आणि म्हणून चांगल्या गोष्टी ऐकल्या, चांगल्या गोष्टीचं चिंतन केलं तर माणसाचे विचारही चांगले होतात आणि माणूस हा अखेर विचारांनीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो. वरच्या दिसण्यानं कुणी कधीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरलेला नाही. मला सांगा, न्यायाधीशाची निवड ही त्याच्या रंगावरून केली जाते का गोरा आहे का काळा आहे? गोरा गोमटा पण काही कामाचा नाही, मग कशाला तो कशाला बोलवायचा तिथे? काळा गोरा हा रंग महत्वाचा नाही, उंच किंवा बुटका हे शरीर महत्वाचं. त्या व्यक्तीची पात्रता काय, त्या कामाच्या अनुषंगानं हे महत्वाचं. तसं या जगामध्ये माणसाचे गुण महत्वाचे आहे. गुण असेल तर माणसाला महत्व आहे, गुणावरच माणसाचं श्रेष्ठत्व अवलंबून आहे. तुकोबारा एका ठिकाणी व्हावा वाटे जना तुका साठी गुणा. जगातले लोकही लोकप्रिय होतात गुणामुळे होतात. गुणामुळेच माणूस माणसाला. आता हे बसली मंडळ हे गुणवान मंडळी म्हणून बोलत. त्यांच्याकडे गायन वादन भजन टाळ वाजवणं अभंग पाठांतर करणं ही काहीतरी सेवा आहे, गुण आहे, म्हणून आपण त्यांना निमंत्रित करतो. आणि म्हणून माणसाला गुणग्राही असलं पाहिजे. गुणांचा सतत संग्रह माणसाने केला पाहिजे आणि त्यासाठी माणसाला मिळालेलं हे जीवन आहे. अवगुण मिळवावे लागत नाही, ते सहजच येत राहतात.
हे पण स्वच्छता करावी लागते, बरोबर आहे? स्वच्छता करावी लागते, घरात असो, शाळेत असो, अंगणात असो, स्वच्छता करावी लागते. घाण करावी लागते का? काहीच नाही केलं 4 दिवस तर आपोआप घाण होते. काहीच करायचं नाही, फक्त आपण काढून घ्यायचं नाही, केर उचलायचं नाही, घाण आपोआप. तसं अवगुण हे कुठे प्राप्त करायला त्याला धांडोळीत जावं लागत नाही, शोधित जावं लागत नाही की हे अवगुण आम्हाला इथे मिळतील. ते आपला पत्ता विचारित विचारित आपल्या घरी पोहोचतो. तेव्हा अवगुण या जगामध्ये जे दोष आहे, जे अवगुण आहे, त्या वाईट गोष्टी आहेत, त्या शिकाव्या कुठं लागतात? ओव्या शिकाव्या लागतात, शिव्या शिकाव्या लागतात. ओव्या शिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, सांगावं लागतं, पाठांतर करावं लागतं. पण शिव्या शिकण्यासाठी कोणत्या विद्यालयात जाण्याची गरज पडत नाही. म्हणून ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सहज माणसाला समोर येऊन उभ्या राहतात. पण माणूस आपल्यासारखी सज्जन माणसं, स्त्री पुरुष एक काम करतात की जे वाईट समोर आलं तरी त्याला दूर सारतात आणि ते केलं पाहिजे. हे वाईट आहे ते दूर ठेवावं, कारण ते चालत येणार आहे. वाईट संगती तुम्हाला चालत येईल, चांगली संगती शोधावी लागेल, चांगले मित्र शोधावे लागतील, जोडावे लागतील, जपावे लागतील. वाईट मित्र शोधावे लागत नाही, ते चालता चालता म्हणतात बस गाडीवर जाऊन येऊ. विठाला जाऊन येऊ म्हणजे कीर्तनाला म्हणलो मी, तुम्ही काय समजलात मला काही कळलं नाही. कीर्तनाला जाऊन येऊ, मग कीर्तनाला जाऊन येऊ म्हणतो तो मित्र चांगला, पण जो बस गाडीवर म्हणतो कुठल्या तरी छंदा फंदात नादी लावतो तो मित्र काही चांगला आहे का? म्हणून वाईट संगत शोधावी लागत नाही, वाईट विचार शोधावे लागत नाही. या जगामध्ये गुणांची गरज आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटलं, ग्रंथातील गुण असो, संतांचे गुण असो की भगवंताचे गुण असो, ह्या गुणांचं वर्णन समाजासमोर केलं पाहिजे, जे समाजाची गुणग्राहकता वाढेल, गुणाविषयीची आस्था वाढेल. कारण एक मानसशास्त्र असं सांगतंय की ज्या विषयाच्या सहवासात तुम्ही राहता हळूहळू त्याची आवड निर्माण होत असते. ज्या वातावरणात आपण राहतो त्याची आपल्याला हळूहळू गोडी निर्माण होते, आवड. जसं निसर्गाच्या सहवासात राहतो निसर्गाची आवड निर्माण होते. काही माणसं शहरात राहू लागली तर त्यांना खेड्यात करमत नाही, तिथली आवड निर्माण होते. खेड्यात आयुष्य घातलेली माणसं पोरं जरी शहरात गेले तरी ते म्हणतात आम्हाला इथं करमत नाही. मनुष्य ज्या वातावरणात सभोवतालच्या गोष्टींमध्ये राहतो हळूहळू त्याची त्याला सवय होते आणि त्याची आवडही निर्माण होते. आणि म्हणून आम्हाला आमच्या घरातलं वातावरण, आमच्या सभोवतालचं वातावरण असं ठेवावं लागेल की जे चांगलं असेल, म्हणजे चांगल्याची आवड निर्माण. घरामध्ये जर रोज देवपूजा झाली तर पुढच्या पिढीला शिकवावं लागत नाही, त्यांना हळूहळू कळतं देवपूजा करावी लागते. घरामध्ये जर गाईला घास दिला तर नव्या पिढीला आपोआप कळतं हे केलं पाहिजे. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान म्हणजे हे आपण आपल्या घरात करतोच आहोत. श्रेष्ठ अशा गृहस्थाश्रमाची व्याख्या आम्हाला ऋषीमुनींनी सांगितलेली. सानंदम सदनम सुतार्श सुधीयः कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सुहृदम स्वयोषितिरतिशाज्ञा परा सेवकः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः. धन्य आहे तो गृहस्थाश्रम. कोणता? सानंदम सदनम. जे आनंदी घर ज्यांनी ठेवलेलं आहे असे गृहस्थाश्रमी लोक धन्य आहे. आता आनंदी घर म्हणजे काय हो? घराचं नाव आनंदी ठेवायचं, आनंद ठेवायचं, नाव ठेवून होणार. त्या घरातला आनंद आपल्याला निर्माण करावा लागेल आणि तो जपावा लागेल. आणि ती जबाबदारी घरातल्या भांड्याकुंड्यावर नाही, ती माणसावर आहे. भांडेकुंडे काय तुम्ही वापराल तसे ते बिचारे काम करतात, पण घरातली माणसं परस्पराशी किती आपुलकीनं वागतात, प्रेमानं वागतात, विश्वासानं वागतात. विश्वास ही गोष्ट फार महत्त्वाची.
आणि त्यावरती त्या कुटुंबाचा त्या आपुलकी, तो विश्वास, ते प्रेम, ते सौहार्द, त्यावरती त्या घराचा आनंद होतो. आणखी गोष्ट, त्या घरामध्ये भगवंताचं पूजन, ग्रंथांचं वाचन, वडीलधाऱ्यांची सेवा, अतिथींची सेवा, मुक्या प्राण्यांची सेवा, व्रत, उपवास, तीर्थ यात्रा, असं ज्या घरामध्ये घडतंय ते घर आनंदी आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या घरातला आनंद टिकवायचा आहे, पण तो टिकवणं हे आमच्याच हातात. गीता म्हणते उद्धरेद आत्मनात्मानं. आपणच आपला उद्धार करायचा, आपणच आपल्या भल्यासाठी अगोदर सुरुवात करायची. आणि म्हणून सानंदम सदनम सुताश्य सुधिया, घरातली जी पुढची पिढी आहे, मुलं मुली, ते विचारांचे अनुयायी असावे. धी म्हणजे बुद्धी आणि सु म्हणजे चांगली बुद्धी. सुधिया, चांगली बुद्धी, चांगले विचार त्यांचे असले पाहिजे आणि याची काळजीही आपण घ्यायची. सुताश सुधिया कांता मृदू भाषिणी. पत्नी काय किंवा पती काय, परस्परांशी एक प्रेमळ संवाद त्यांचा असला पाहिजे, आपुलकीचा संवाद असला. लोक म्हणतात भांडणं त्यांना होत राहतात, पण ते होईना का कामापुरते. रोजच भांडू नका, नाहीतर त्या घराचं काय होईल, स्मशान होईल. आणि म्हणून सौहार्द एकमेकाचा असणं फार महत्वाचं आहे. अहो, देव सुद्धा आपल्या घरामध्ये सौजन्यानं वागतो. जगाचा मायबाप देव आहे, पण जगाचा मायबाप असला तरी तो सुद्धा घरातले नियम पाळतो. त्याला माहिती आहे तिथं थोडंसं फार माघार घ्यावी लागते एखाद्या अर्ध्या पावलाचं. आणि म्हणून सांगण्याचा हा माघार मागे पुढे जाण्याचा प्रश्न नाही, हा एकमेकांच्या सोबत जीवन जगण्याचा प्रश्न आहे. ग्रस्त आश्रम म्हणून पती पत्नी यांचा संवाद. त्याचप्रमाणे पुढे सांगितलं कांता मृदुभाषिणी सन्मित्रम, मित्र चांगले असावे. सुहृदम, सोयरे सज्जन सुहृद मंडळी चांगली असावी. मी का सांगतोय सगळं, मानवी जीवन सुखी, यशस्वी, आनंदी कशाने होईल, तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात. आणि या सगळ्या चांगल्या गोष्टी करण्यासाठी माणसाजवळ लागतात ते चांगले गुण. कारण तुम्हाला प्रपंचातही वागायला गुणांची गरज पडते आणि परमार्थात तर गुणाशिवाय पाऊलच टाकता येत नाही. तिथे दोष सोबत घेऊन परमार्थ होईल कसा. महाराजांनी वर्णन केलं, काम क्रोध लोभ घेऊनी आसन परमार्थांनी भेटो, परमार्थांनी भेटो, संसारही होत नाही आणि दोष सोबत घेऊन परमार्थ येऊ. म्हणून गोपाळांना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुका म्हणे सांडा घाटे आणि तेने नका भरू पोटे. हे कोणते घाटे आहेत, कोणते पदार्थ आहेत, हे दोष रूपी पदार्थ. म्हणजे कालाचा प्रसाद द्यायचा होता ना गोपाळांना, त्यावेळी भगवान त्यांना म्हणाले, तुमच्या खिशात जे काही घरून भरून आणलं ते अगोदर टाकून द्या. याचा अर्थ काय, याचा अर्थ संसारामध्ये आम्ही ज्या गोष्टी सोबत घेतो त्या गोष्टी स्वार्थमूलक असतात, दोषजन्य असतात. आणि संसारातल्या गोष्टी घेऊन परमार्थ आपण करायला लागलो तो होत नाही.
म्हणून वारीला निघताना सुद्धा वारकऱ्यानं तुका म्हणे सांडा घाटे, हे सगळं घरचं घरीच ठेवून जायचं. नाही तर मग कोणी म्हणत असतो मी फार मोठा आहे. आता वारीला निघल्यावर कोण मोठा आणि कोण लहान सांगा? वारीला निघाला तो वारकरी आहे. कोणी म्हणतो मला गरम पाण्याशिवाय आंघोळ होत नाही, मग वारीला येऊ नको. आता गरम पाणी तुला द्यायचं कुठं? इथं तू एकटाच गरम पाणी मागायला लागला तर बाकीचे गरम होतील, ते तडातडा बोलतील, काहीतरी वागतील. आणि म्हणून आपल्याला भगवंताच्या दारामध्ये जात असताना लहान होऊन जावं लागतं, नम्र होऊन जावं. एवढ्यासाठीच मी सांगतो की मनुष्य जीवनामध्ये गुणांची गरज आहे. आणि ते गुण आपल्याला ग्रंथातून मिळतात, संतांजवळून मिळतात, भगवंताजवळून. म्हणून मंदिरात गेलं की आपोआप गुण आपल्यामध्ये येऊ लागतात. ग्रंथ वाचू लागलो की आपोआप गुण आपल्यामध्ये येऊ लागतात. सज्जनांच्या सत्संगात आपण बसलो, वडीलधाऱ्यांच्या सहवासात बसलो की हळूहळू आपल्यामध्ये गुण हे यायला सुरू होतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आईच्या जवळ बसायचे, जिजाई माता, आणि त्या त्यांना रामायणाच्या गोष्टी सांगायच्या, महाभारताच्या गोष्टी सांगायच्या. आणि त्या चांगलं सांगण्याचा परिणाम आणि आईच्या सहवासाचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा म्हणून काम करू शकले. आणि म्हणून आम्हाला हे गुण भगवंताजवळ मिळतात, संताजवळ मिळतात, ग्रंथाजवळ मिळतात. गुण मिळण्याचं दुकान बाजारपेठेमध्ये कुठेही नाही. नाही तर आपण गेलो बाजार हाट करायला, चला साखर घेतली, रवा घेतला, तेल तांदूळ गूळ घेतलं, चला आता एक पावशेर गुण घेऊ. पावशेर गुण नाही मिळत हो. आणि म्हणून ते आपल्याला, जसं आता इथे कीर्तन ठेवलंय बाबांनी, दरवर्षी ठेवतात की भजन कीर्तनाची चर्चा आम्हाला गुणाकडे घेऊन जाते. मंदिरात गेलो आपण, बाबीर महाराजांच्या दर्शन केलं, आपोआप सद्भावना निर्माण होतात. त्या शक्तीचे काही परिणाम त्या देवाच्या शक्तीचे आपल्यावर होतात. आणि माणसाच्या मनात काही खोटेपणा असेल तर तो हळूहळू कमी होऊ लागतो. माणसाच्या विचारात काही चुकीचा विचार असेल तर तो हळूहळू कमी होऊ लागतो. काही स्वार्थ असेल स्वभावात तर तो हळूहळू कमी होऊ लागतो. वारंवार तुम्ही देवदर्शन घ्या, ग्रंथ वाचा, संतांचा सहवास करा, हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. माणसाला हळूहळू सद्गुणाची प्रेरणा तिथून मिळते. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आज तुमचं आमचं सर्वांचं लक्ष भगवंताच्या गुणांकडे वेधतात की या जगामध्ये गुण आहेत, पण त्यातल्या त्यात सर्वाधिक गुण कोणाजवळ आहे तर ते फक्त भगवंताजवळ आहे. अभंगाचं पहिलं सकल
सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात सर्व गुण ज्याच्या ठाई एकत्र झाले तो देव आहे. गुण महत्वाचे आहे. गुणांनीच पूजा होते. कौरव आणि पांडवांमध्ये फरक कोणता होता? पांडव हे गुणवान होते म्हणून आम्हाला आजही त्यांची प्रेरणा घ्यावीशी वाटते आणि आम्ही त्यांना पूज्य मानतो. आम्ही त्यांचा आदर करतो त्या चरित्राचा, पांडवांचा. का तर त्यांच्याकडे गुण आहे. युधिष्ठिर सत्यवादी आहे. बाकीचे सर्वच पांडव काही ना काही गुण संपन्न आहे. भक्ती आहे, भाव आहे, प्रेम आहे, परस्परांचा एकमेकावरती विश्वास आहे. हे सगळे गुण त्यांच्याकडे. आणि तेच कौरवांच्या बाबतीत म्हणाल तर तिथे हिंसक वृत्ती आहे, अहंकार आहे आणि श्रद्धा ही दुसऱ्यावर सोडा पण स्वतःच्या आईबापावर सुद्धा कौरवांची श्रद्धा नाही. कौरव त्यालाच म्हणतात. कौरवाची दुसरी काही व्याख्या नाही. जेव्हा युद्ध सुरू व्हायचं होतं पांडव गेले आणि सगळ्या वडीलधाऱ्यांच्या पाया पडले. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. आणि दुर्योधन त्यांच्या जवळ उभा होता. पाया पडलं तर सोडा पण निदान दुरून राम राम नमस्कार असं तर काही म्हणा. बरं नाही जमलं असं काही टाटा वगैरे काही नवीन पद्धतीने असं म्हणावं काही. तसंही काही नाही, असंही नाही, तसंही. आणि म्हणून गुणवान माणसं ती गुणवानच असतात. आणि जी अहंकारी लोक आहेत देवाच्या मंदिराला खेटून राहिले, देवाच्या दारातून 10-12 जातील पण देवाकडे हात जोडत नाही, अशी माणसं तुम्हाला गावोगावी पाहायला मिळतील. आणि मंदिराला भिंतीला भिंत. आणि अशी माणसं दिसतील रानावनात राहायला गेले पण दर्शनाचा नियम आहे. म्हातारपण झालं तरी कित्येक आमची म्हातारी माणसं काठी टेकत टेकत देवाच्या दर्शनाला आल्याशिवाय. किंमत ह्याच गोष्टीला आहे. विठाला म्हणून या जगामध्ये गुणांचं पूजन आणि दोषांचं दहन होतं. रामायणाचा विचार पुढे घ्या. रावणाला जाळलं जातं. का बरं? रामानं एकदा मारलं होतं विजयादशमीच्या दिवशी त्याला. जेव्हा राम रावण युद्ध शेवटाकडे आलंय आणि दिवस दसऱ्याचा होता. पुष्कळ प्रयत्न केले आतापर्यंत पण रावण मरत नव्हता. शेवटी कळलं की त्याच्या बिंबीमध्ये अमृत आहे. तिथे बाण मारला की तो मरेल. वर्म कळलं आणि रामानं बरोबर तो बाण मारला. कारण त्याच्या 10 मुलगी होती त्याला रावणाला. 10 शिराचा तो रावण. एक शिर तोडलं दुसरं तोडेपर्यंत पुन्हा ते जोडलं जायचं. मरतच नव्हतं. आणि मग हे का घडतंय तर ते अमृत आहे पोटात त्याच्या नाभीमध्ये. मग ते अमृत खूप जो होता त्याच्यावरती बाण मारला. रावण मेला. आपण दर दसऱ्याला विजयादशमीला दसरा साजरा करत असताना 2-3 गोष्टीसाठी साजरा करतो. आता दसरा आलाच आहे, महिना दीड महिनावर. तर दसरा का साजरा करतो? एक तर पांडवांनी त्या दिवशी सीमोल्लंघन केलं होतं, शस्त्राची पूजा केली होती. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपला आणि आता कौरवांशी 2 हात केल्याशिवाय ते काही चांगलं वागत नाही. म्हणून जे शमीच्या वृक्षावर ठेवलेले शस्त्र होते, सौंदड सौंदड, जरा ग्रामीण भागात लवकर कळावं, सौंदडीच्या झाडात, तर ते झाडावरचे शस्त्र खाली घेतले. कारण वनवासाला जाताना आणि अज्ञातवासात जाताना विशेष करून ते शस्त्र तिथे ठेवून गेले होते. आणि ते खाली घेतले आणि त्या शस्त्रांची पूजा केली. तो दिवस आहे विजयादशमी. म्हणून आपल्याकडे घरातल्या वाहनांची पूजा, शस्त्र, कुऱ्हाड असेल, अमुक लोखंडाचं जे साहित्य आहे त्याची पूजा केली जाते. त्यासाठी दसरा महत्वाचा. त्याचप्रमाणे रावणाचं दम त्या दिवशी त्याला मारलं आणि मारून काय जे काही केलं असेल, दहन दफन,
पण त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी लोक रावणाचा पुतळा तयार करू लागले, जाळू लागले. ती परंपरा आज तागायत चालू आहे. वर्षानुवर्ष, हजारो वर्ष ती परंपरा. आता मला आपल्याला विचारायचं आहे, काय बरं रावणानं काय आपले बांध कोरले का? कशाला जाळतो आपण त्याला? का जाळतो? का जाळतो? तर त्याचं उत्तर हे आहे, रावण हा दोषाचं प्रतीक आहे आणि दोष हे कुटुंबाला, समाजाला, व्यक्तीला घातक आहे. दोष व्यक्तीत असले तरी त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व नष्ट होऊन जाते. दोष कुटुंबात निर्माण झाले, त्या कुटुंबाची उन्नती थांबून जाते. दोष कुठेही निर्माण झाले तर ते दोष माणसाला घातक असतात आणि म्हणून त्या दोषांचं दहन केलं पाहिजे. म्हणून दरवर्षी रावणाचं दहन आणि त्याच रामायणातल्या हनुमानजींचं मात्र पूजन केलं. दोघांकडे शक्ती आहे. हनुमानजींकडे अफाट शक्ती आहे, रावणाकडे अफाट शक्ती आहे. पण नुसती शक्ती आहे म्हणून कोणी पूजा करत नाही. जनात आपल्याला याच्यातून शिकण्यासारखं. आपण नुसतं शिक्षण घेतलं म्हणून लोक आपल्याला चांगलं म्हणणार नाही, तर लोकांचं चांगलं वाईट म्हणणं सोडून द्या. पण देवाच्या दरबारातही आपण योग्य ठरणार नाही. नुसतं शिक्षण, नुसते पैसेच कमावले, नुसती शेती केली, नुसताच व्यापार केला, पण याला जोडून पुण्य नाही, परोपकार नाही, सेवा नाही, दानधर्म नाही, आणि मग कसं काय देवाला आपण आवडू? देवाची सेवा तर सोडा, पण पाहुण्या रावळ्यांच्या सुखदुःखात सुद्धा नाही असं जर का आपण वागू लागलो तर कुठेच आपल्याला सन्मान मिळणार नाही. आणि म्हणून दोष हे माणसाला निंदनीय बनवतात आणि गुण हे माणसाला पूजनीय बनवतात. त्यासाठी गुण जर मिळवायचे असतील तर देवाकडे या. का देवाकडे या? तर सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण. जगात जेवढे 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 म्हणून गुण आहे ते सगळे गुण परमेश्वरापासून उगम पावलेले आहे, त्याच्यापासूनच निर्माण झालेले आहे. आणि म्हणून वर्णन असं आहे की भगवान परमात्म्याला अनंत म्हणतात. तुकोबाराय म्हणाले अनंत हे त्याचं एक नाव आहे. विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नाव आहेत, त्यापैकी अनंत हे एक नाव. काय त्या नावाचा अर्थ आहे तर महाराजांनी सांगितलं, अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून स्वामी ते अनंत गुण त्या ते. गुरुवर्य नारायणदेवजी महाराज एक दृष्टांत या विषयावर सांगायचे. इंद्राची संपत्ती जेव्हा समुद्रात पडली आणि इंद्र हा अत्यंत दैन्य अवस्थेमध्ये आला, मग आता गेलेलं ऐश्वर्य पुन्हा मिळवायचंय तर प्रयत्न करावे लागतात. चढ उतार जीवनात येत राहतात, पण प्रयत्न केल्यास पुन्हा पूर्वपदावर जाणं शक्य आहे. प्रयत्न पाहिजे. आणि म्हणून सर्व देव भगवान विष्णूला विचारतात, देवा काय केलं पाहिजे? म्हणे याच्यासाठी आपल्याला आता क्षीर समुद्राचं मंथन केलं पाहिजे. मीही तुम्हाला मदत करतो. मी कच्छ अवतार घेतो. मेरू पर्वताची रवी करा, माझ्या पाठीवरती ठेवा, मी खाली त्याला आधार देतो. कारण मोठं काम असेल, महत्वाचं काम असेल तर तिथे सगळ्यांनीच मदत केली पाहिजे, हातभार लावला. आणि आपण हे करत असतो. आता जसा हा यात्रेचा उत्सव आहे, गावकरी आहेत, बाहेरून आलेले भाविक मदत करतायत, शाळा आहे, शाळेची सरमंडळी आहे, त्यांचे सगळे स्टाफ आहे, महिला आहेत, तरुण आहे, सगळेजण हातभार लावतात. कारण एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळवले. मोठ्या गोष्टी आणि चांगल्या गोष्टी करायच्या असतील तिथे सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. आणि म्हणून देवांनी राक्षसांना सुद्धा निमंत्रण पाठवलं. मला वाटतं निमंत्रण पाठवताना कधी कुचराई करू नये. येणं न येणं हे येणाराच्या हातात, पण निमंत्रण देताना मात्र आपण देतच असतो. सगळेजण सगळ्यांना दिलं पाहिजे, लहान थोर आबाल वृद्ध. आणि म्हणून
दैत्यांना बोलावलं, देवही आले, मेरू पर्वताची रवी, वासुकी सर्पाचा दोर आणि समुद्राचं मंथन. ते काय किलो 2 किलो दह्याचं मंथन आहे काय? गाडग्या मडक्यात आमच्या माता भगिनी करतात, पण तेवढं मंथन करायला सुद्धा ताकद लागते. आता हल्ली सगळं मिक्सरवर होतंय, त्याच्यामुळे ताकदीचं काम राहिलं नाही, पण त्यालाही ताकद लागते. आणि म्हणून मंथन सुरू झालं. आणि त्या समुद्र मंथनामध्ये अनेक गोष्टी निघाल्या. आता ते समुद्र मंथन मोठं मजेशीर. महाराज फार गोड सांगायचे. म्हणाले, देव होते त्या सर्पाच्या तोंडाच्या बाजूला आणि राक्षस होते शेपटाच्या बाजूला. आणि चाललं म्हणते, हे ओढायचे ते ओढायचे. पण त्या घर्षणानं काय झालं, त्या वासुकी सर्पाच्या पोटातील उष्णता वाढली, विषयुक्त ज्वाळा त्याच्या तोंडातून, विशाल काय सर्पण विषयुक्त ज्वाळा बाहेर पडू लागला. देव होरपळू लागले, अडचणीत आले. आणि मग देव नारदांना बोलावून घेत आहे. आणि नारदांना ते देव मंडळी सांगायला, नारदा सुरुवातीला जरा चांगली बाजू म्हणून इकडून आलो, पण जरा हे अडचणीच वाटतंय मला. नको बा, शेपटाची बाजू कशाला धरायची, मग तोंड धरू, जरा सन्मानाची बाजू. पण गंमत अशीच होते, ज्या गोष्टी आपल्याला अगोदर सन्मानाच्या वाटतात ना, त्याच अडचणीच्या ठरतात. विठाला म्हणून सेवा करताना आणि सत्कार्य करताना मान सन्मानाचा विचार टाळून ते केलं. जे वाट्याला येईल ते का, जी जबाबदारी मिळेल ती सेवा. आणि मग तोंडाच्या बाजूने धरलं. नारदा काहीतरी करा. नारद म्हणलं, तर अगोदर मोठेपणा तुम्हाला पाहिजे होता, नाही पण आता काहीतरी करा. बरं ठीक आहे. मग नारद गेले त्या राक्षसांकडे, त्यांची शेपटाची बाजू धरून त्यांचं आपलं चालू. अरे काय राक्षसांनो, दानवांनो, काय चाललंय म्हणे, समुद्र मंथन चालू. अरे तुमचे पूर्वज काय होते, काय त्यांचा दरारा होता, हे देव त्यांना घाबरायचे, असे तुमचे पूर्वज होते. हो म्हणे, बरोबर आहे, आमचे पूर्वज असेच होते. आणि मग तुम्ही काय शेपटाच्या बाजूला उभे राहिले म्हणे इकडे. याला म्हणा कळ लावणं. याला काय म्हणतात, म्हणजे एखाद्याला आपलं त्याची इच्छा नसली तरी त्याला बळच म्हणायचं, अरे काय तुझ्या आजोबाचं या पंचक्रोशीत नाव होतं, आणि मग या वेळेला तूच अर्ज भरला पाहिजे. दिला बळी, दिला बळी. असे बरीच बळी आपल्याकडे दिले जातात. विठाला बरं, यश हे कोणाला एकालाच मिळत असतं, यश काही सगळ्याला मिळतं. आणि कोणत्याही कामामध्ये आपली क्षमता असेल तर आपण जरूर ते काम करा. राजकारण काय वाईट आहे का, पण आपली क्षमता पाहावी, आपला प्रपंच कसा आहे ते पाहावं, आपली अडचण काय आहे का ती पाहावं. आणि ते समजून उमजून जर केलं तर मग काही अडचण नाही. पण आपल्या घरातच कुणी करायला नाही, आपल्या आर्थिक अडीअडचणी अशा गोष्टी असतील तर अडचणीत अडचण वाढते. कोणतीही गोष्ट सत्सत विवेक बुद्धीनं आणि शांत वृत्तीनं केली तर ती ठीक आहे. आणि म्हणून देवांना दिलं भडकून, की अगोदरच भडक माथ्याचे. आणि नारदाला माहित होतं यांना काय म्हणलं, म्हणजे नाही म्हणलं आता ही शेपटाची बाजू धरणार, जा म्हणे भांडा त्या देवाबरोबर. आणि देवांना तर तेच पाहिजे होतं, ते आधीच होरपळलेले होते, ते वाटच पाहत होते. आणि हे गेले. आणि हे गेल्यानंतर त्यांनी सांगितले, काय ते काही असो, आम्हाला तोंडाचीच बाजू पाहिजे. आणि म्हणे, पण मग आता ठरलं होतं ना आपलं 2.5 वर्ष, ते काय जमायचं नाही. विठ्ठला म्हणून आपली क्षमता पाहिली पाहिजे. शरीराची आपली क्षमता काय आहे, होईल का आपल्याच्यानं. नुसताच कोणतरी म्हणतोय नाही ना तुम्हीच झालं पाहिजे, मरा वा बळीचे बकरे. त्याच्यामुळे कोण सांगतोय म्हणून काही होऊ नका. मुख्यमंत्री सुद्धा आपल्याला ते जमतंय का हे पहा, नाहीतर फार अडचणी. आणि ज्या माणसांचं जे काम करण्याची कॅपॅसिटी असते ते करतच राहतात. त्यांनी पूर्वी केलेले, आजही करतील, उद्याही करतील. कॅपॅसिटी महत्वाची. शेती करायची तर त्याला कॅपॅसिटी पाहिजे.
आणि कोणतंही काम आता हल्ली सोपं राहिलेलं नाही, दगदगीचं झालंय. 4 भिंतीच्या आतल्या आत बसून काम करण्याचे दिवस संपले. कष्ट घ्यावे लागतात, समाजात जावं लागतं. कोणतंच क्षेत्र तुम्हाला आता सोपं नाही. व्यापार सुद्धा आता दुकानातल्या दुकानात बसून करायचं राहिला नाही, थेट गाड्या दारात यायला लागल्या. म्हणजे व्यापार सुद्धा थेट समाजापर्यंत जाऊन करावा लागतो. आता त्या अनेक कंपन्या आल्यात ना, अमेझॉन. कष्ट आहे आता प्रत्येक कामाला आणि स्पर्धा आहे. त्याच्यामुळे आता मी आपला हापिसात बसन आणि मग मी अमुक होईल. हापिसात बसणाऱ्या लोकांची कामं संपले. विठाला आले राक्षस आणि त्या सरपंच पूर्णच धरलं. हे म्हणे आम्हाला ही बाजू पाहिजे. देव म्हणले पण नाही नाही आम्ही होतो इकडून. नारद हळूच म्हणजे आता लय अंगात आणू नका, पटकन सोडा. नाही तर त्यांचा जर का मूड गेला तर ते परत जातील. आणि मग ते समुद्र मंथन पुन्हा सुरू झालं. ठीक आहे बाबा, आता तुम्ही आता आम्ही शब्द टाकले जातो, तुम्ही तोंडाकडे तडजोड तर काहीतरी करावीच लागेल. आणि मग सुरू झाल्यानंतर त्या समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, सर्व तुम्हाला माहिती आहे, मी नेहमी आहे. 14 रत्न जी निघाली त्यातली विष निघालं भगवान शंकराने पिऊन टाकलं. कारण विष सगळ्या जगाला मारक होऊ लागलं. अमृत निघालं, त्याच्या वाटणीवरून भांडणं सुरू झाली. आणि विष निघाल्यावर भोळ्या शंकराचा बळी दिला. महादेव बिचारे भोळे मोठा देव आहे. महादेव बडा देव सब देव नका बाबा. आपले बाबीर देवस्थान सुद्धा महादेवाचंच रूप आहे. महादेवाच्या भक्तीतूनच पुढे आलेला हा संप्रदाय. महादेवाची परंपरा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. आणि म्हणून भगवान महादेवाकडे सगळेजण गेले. म्हणाले आता देवा हे विष आम्ही कुणी घेऊ शकत नाही आणि हे नष्ट जर नाही केलं तर जगाला मारक ठरेल. शेवटी महादेवाला ते घ्यावं. देवी दैत्य सागर मंथन पडले त्या माझी अवचित ते त्वासुरपणे प्राशन केले. निळकंठ नाम प्रसिद्ध जय देव जय देव जय श्री शंकर. आरती उवाळू कर्पूर गौरा जय देव. सांगण्याचा मतितार्थ आहे. अमृतासाठी भांडणं आहे आणि विष मात्र भोळ्याच्या वाट्याला दिलं. हेच चाललेलं आहे संसारामध्ये. जे लाभाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी भांडण आहे. हा म्हणतो मला, तो म्हणतो मला. आणि ज्या कष्टाच्या सेवेच्या गोष्टी आहेत त्या मात्र पडून राहतात. ज्या अडचणीच्या गोष्टी आहेत त्या झालं. या सगळ्यामध्ये लक्ष्मी निघाली. आता लक्ष्मी कशी वाटून घ्यायची. गुरुवरे महाराज सांगायचे लक्ष्मीच्या हातात वरमाला होती आणि देव दैत्य यांच्या अशा रांगा बसल्या, पंक्ती बसल्या. कारण ठरलं असं ज्याच्या गळ्यात वरमाला लक्ष्मी घाली लक्ष्मी त्याची. भांडण करायचं निघाली लक्ष्मी. पण राक्षस पाहिले आणि तिला वाटलं अरे यांच्या पंक्तीला जाण्यातच काही अर्थ नाही. गुरुवर्य महाराज म्हणायचे राक्षसांकडे तिनं दुर्लक्ष केलं. संक्रांतीची सुगडं म्हणून सोडून दिले. महाराजांचा शब्द आहे संक्रांतीची सुगडं. म्हणजे पूजा झाल्यावर ते गाडगे जसे दुर्लक्ष आपलं त्याच्याकडे होतं. कुठेही टाकून देतो आपण, कोपऱ्याला, वळचरीला, इकडे तिकडे. तसं ते राक्षसांकडे पाहिलं नाही. आता एवढी मोठी शक्ती होती का लक्ष्मी पाहत नाही. कारण राक्षसांकडे अवगुण आहे म्हणून. विषय मुद्दा ध्यानात. राक्षसांकडे शक्ती आहे, सत्ताही आहे, परंतु अवगुण आहे. आणि मग काय यांचा काय कशासाठी यांचा छंद. मग देवांची लाईन पाहिली. पण देवामध्ये सुद्धा अनेक देव पाहिले. लक्ष्मीला काही मनी भरले नाही. स्वर्गातला देव इंद्रदेव पाहिला. इंद्रदेवाला पाहिल्यावर समाधान वाटलं की हा एक मोठा देव आहे. पण जरा चौकशी केली फोन करून, पोरगा काय करतो, कसा आहे, कुठे आहे. आणि मग कळलं की पोराला मित्र फार आहे तर संध्याकाळी काय घरी लवकर येत नाही.
लक्ष्मी म्हणली नको, रिजेक्ट, हा बायोडाटा रिजेक्ट. मला असं वाटतं हे लक्ष्मी करू शकते, हे आजच्या भगिनींना सुद्धा समजलं पाहिजे. गुण पहा, सद्गुण पहा, सुस्वभाव पहा. पाहुणे रावळे संबंध जोडताना घरातले आईबाप असो, मुलं मुली असो, नुसतंच बाह्य सौंदर्याला किती महत्व द्यायचं, पैशा अडक्यालाही किती महत्व द्यायचं, जमीन जुमल्याला सुद्धा किती महत्व द्यायचं, त्याही पेक्षा त्या घराच्या कुटुंबाच्या माणुसकीला, भक्ती परंपरेला, सद्गुणाला महत्व द्या. विठाला कित्येक तरुण तुम्हाला असेही दिसतील की ज्यांची कमाई कमी आहे, पण जे आई वडिलांना सांभाळतायत, जे परिवाराशी एकनिष्ठ आहे, जे देवधर्माशी एकनिष्ठ आहे, कमाई थोडी कमी असेल म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे, याचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. आणि म्हणून चला विषय लक्ष्मीचा सुरू आहे. इंद्रा पडली भदे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, भजन. इंद्र हा अवगुणी आहे, लक्षात आलं. देव आहे इतका मोठ्या पदावर, पण अवगुण नको लक्ष्मीला. पुढे ब्रह्मदेव दिसले. ब्रह्मदेवाला पाहिल्यावर बरं वाटलं, पण ते इतके कामात मग्न होते, कारण सारखी सृष्टी घडवण्याचं काम चालू. लक्ष्मी म्हणाली चांगलं आहे सगळं, परंतु आपल्याला वेळच देणार नसेल तर काय करायचं. पुढे महादेवाला पाहिलं. महादेव हे महानच आहे, पण त्यांचं राहणीमान काही योग्य नाही. हे काही महालात राहत नाही, स्मशानात राहतात. भरजरी वस्त्र अंगावर घालत नाही, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, उते वेताळ नाचती हर्षयुक्त. या पद्धतीचं जर स्वरूप त्यांचं आहे, नको. महादेवाला टाळलं आणि पुढे भगवान विष्णूला पाहिलं. भगवान विष्णूचं ते रूप, सौंदर्य, गुण हे सगळं पाहून लक्ष्मी अक्षरशः नतमस्तक झाले. वर्णन केलेलं आहे श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे, लक्ष्मी भुलोनी झाली वेळे, मदन पोटाले बापुडे, येर कोणीकडे इंद्रचंद्र. आणि मग लक्ष्मीनं भगवान विष्णूला वरमाला घालण्याचा प्रयत्न केला. त्याला भगवंतानं पाठ फिरवली. लक्ष्मी नाराज झाली. देवा, सर्व देव माझी अपेक्षा करत होते, पण मी तुम्हाला वरमाला घालण्यासाठी आले आणि तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवली का बरं? म्हणाले लक्ष्मी, मला सौंदर्यवान लोकही आवडतात आणि सौंदर्य नसलेलेही आवडतात. देव म्हणतात लक्ष्मी, मला धनवान लोकही आवडतात, पण ते भाविक पाहिजे. आणि निर्धन जरी असले पण ते भाविक असतील तेही मला आवडतात. तुझ्याकडे रूप आहे, पण तुझ्याकडे अभिमान आहे. मला आवडत काय नसेल तर फक्त एकच गोष्ट आहे, मला अवगुण आवडत नाही. बाकी गुण ज्याच्याकडे आहे तो कोणत्या जातीतला, स्त्री आहे का पुरुष आहे, गरीब आहे का श्रीमंत आहे, लहान आहे का मोठा आहे, हे पाहत नाही. भगवान स्वतः सांगताय, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, आणि तुका म्हणे भक्ती पुढे. त्याला सगळं चालतं, फक्त भक्ती पाहिजे. किंवा उच्च नीच काही नेणे भगवंत, इष्टे भाव भक्ती ऊच लहान मोठा हा भेद परमेश्वराकडे नाही. लक्ष्मीच्या लक्षात आलं, आपल्याला सौंदर्याचा अभिमान झालेला आहे. आणि मग लक्ष्मीनं काय केलं? मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाची दैवा पात्र जाहली. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतायत, अभिमान सांडोनी पांडवा, तिनं अभिमान टाकून दिला, मग पाय धुवावयाच्या. कारण असं आहे, आता पहा तुम्ही विमान प्रवास जर केला तर चेकिंग केली जाते, आणि त्या चेकिंग मध्ये जर तुमच्याकडे काही सापडलं. परवा आम्ही येत होतो दिल्लीवरून, देवदर्शनाला गेलो होतो वैष्णोदेवीला. दिल्लीच्या एअरपोर्टची घटना. माझ्या समोर एक जण होता आणि त्याच्या पिशवीमध्ये कोका कोलाची बाटली निघाली. तर ते पोलीस अधिकारी त्या ह्याच्यातून बॅगा चेकिंगला जातात, आपल्याला माहिती आहे जे गेले. तर ते त्यांना दिसलं, आढळलं बॅग उचकून पाहिजे ती कोका कोलाची, त्यांनी सांगितलं काढून टाकलं पाहिजे. माणूसही मला हट्टी होता. तो म्हणायचा नाही. हे म्हणलं ते नियम आहे, नियम काही तुमच्यासाठी वेगळे आणि कोणासाठी वेगळे.
शेवटी तो मेन ऑफिसर आला, तो म्हणला बाटली काढून टाकता का तुम्हाला बंद करायचं? कारण त्यांच्याकडे एवढा वेळ नाही तिथे. ते म्हणलं बाटली इथे ठेवता का तुम्हाला बंद करू? मग तो नीट झाला. तो बिहारी होता, तो भलताच लावून धरलं होतं त्याला. विठाला आणखी एक घटना अशी घडली होती. आम्ही 3-4 वर्षापूर्वी 200 भाविकांना विमानाने घेऊन गेलो तिकडेच उत्तर भारतात दर्शनाला. तर आमच्या सोबत एक भाविक होते, आपल्या जळीलिंग गावचे होते. आणि त्यांच्या बॅग मध्ये काहीतरी ते सायरन वाजलं. ते चेक केलं त्याच्याकडे होती राख. त्याला राखनं दात घासायची सवय. ते घडलेलं सांगतो. आणि मी आपलं ते सगळ्या, आता हे सगळे खेड्यापाड्यातली माणसं होती. आम्ही 4-2 जण ते सगळे प्रयत्न करत होतो यांचं सगळ्यांचं चेकिंग होऊन बोर्डिंग पास घेऊन मध्ये व्यवस्थित गेले पाहिजे. आणि तेवढ्यात त्या पोलीस ऑफिसरने सांगितलं, कोण आहे तुमच्याबरोबर, बोलवा. आम्हाला बोलावलं एक दोघांना. आणि त्याने सांगितलं, काय आहे नेमकं? पुणे एअरपोर्टवर. अहो म्हटलं, साहेब काय राग दिसते? नाही म्हणे ड्रग्ज असू शकतो. मरा म्हणलं, आता काय खरं नाही. पोलीस नाही. अहो म्हटलं, साहेब ड्रग्ज कशाचं डोंबल्याचं? तुम्हालाही कळतं ड्रग्ज कशाला म्हणतात. राग ही खेड्यातली माणसं आहे. म्हणलं या माणसाला, अहो म्हणलं कशाला आणलं बाबा हे? नाही म्हणे मला जरा राखेनं दात घासल्याशिवाय जमतच नाही. आम्हाला द्या टाकून. मग ती राख जेव्हा तिथं काढून घेतली तेव्हा तो म्हातारा विमानाकडे सोडला. अवगुण हे टाकावे लागतात. विनोद सोडा, मूळ मुद्दा आपला हा आहे की अवगुण हे आपल्याला टाकल्याशिवाय परमेश्वराच्या जवळ जाता येत नाही. आणि म्हणून लक्ष्मीनं अभिमान टाकला. अभिमान सांडोनी पांडवा, ते पाय धुवावयाची या दैवा पात्रगार. आणि मग भगवान विष्णूला 3 वरमाला घातली. माझी कथा या ठिकाणी मी आटोपते घेतो. का सांगितली कथा? तर सकळ गुणे संपन्न एक देवाचे. बाकीच्या सगळ्या देवाकडे लक्ष्मी पाहत आली, पण कोणाकडे एक गुण होता, कोणाकडे नव्हता. पण भगवंताकडे मात्र सर्व गुण एके ठाई. तो स्वरूपानेही सुंदर होता, स्वभावानेही सुंदर होता, विचारानेही सुंदर होता. आणि म्हणून अशा सर्व गुणांचा समुच्चय त्याच्याकडे झालेला होता. महाराज म्हणतात, जगामध्ये एखादा अर्धा गुण असतो, पण सगळेच गुण असतील असं नाही. आणि एका गुणाने सुद्धा माणसं जगभर प्रसिद्ध होतात. पण माणसाकडे एखादा दुसरा गुण राहतो, बाकीचे गुण असतात असं नाही. याचं वर्णन अभंगाच्या
रवरकड कोठे काही, एक आहे एक नाही. ईश्वर हा सर्व गुणांनी युक्त आहे असं तुकाराम महाराज या अभंगातून म्हणतायत. मनुष्याजवळ काही गुण असतात आणि काही नसतात. मला वाटतं या जगामध्ये माणसांचे काही प्रकार असतात. काही अपवादांना असेही लोक भेटतात की जिथे गुणांचा पूर्ण अभाव आहे, गुणच नाही. काही माणसं अशी भेटतील, काही दोषही आहेत, काही गुण आहेत. आणि काही ठिकाणं मात्र अशी आहेत की तिथे अवगुण शोधूनही सापडणार नाही. असे सुद्धा लोक आपल्याला जगामध्ये भेटतील. तुका म्हणे तैसा सज्जन पाहावं त्या बाजूनं गुणांचंच दर्शन होतं, अवगुण हा नव्हता. आणि म्हणून आपल्याला मी पुन्हा एकदा आपल्या पुढे मांडतो, देवाच्या मंदिरात का जायचं, संतांचे विचार असलेले ग्रंथ का वाचायचे, तर त्यातून आपल्याला गुण संपादन करता येतात. म्हणून हे सगळं करायचं. तिथे गुण आहेत. मंदिरात गेलं तर काहीतरी गुण मिळतील, ग्रंथ चिंतन केलं काहीतरी गुण मिळतील. आणि या जगाच्या व्यवहारात फिरत असताना अनेक दोषांचाही संबंध येतो. त्या दोषांचा परिहार निदान तिथे गेल्यानंतर होईल. कधी कधी वाईटाच्या संगतीत जर एखादा वाईट विचार आला आणि तुम्हाला काही थोड्या वेळानं चांगल्याच्या जवळ बसण्याचा योग आला तर कदाचित तो वाईट विचार पुन्हा निघून जातो त्या चांगल्या माणसाच्या सहवासामुळे आणि त्याच्या चांगलं सांगण्यामुळे. अशाही घटना घडतात. आणि म्हणून ये रवरकड कोठे काही, एक आहे एक नाही. परमेश्वराजवळ कसे गुण आहेत त्यातले काही उदाहरणं सांगता येतील का, तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. तसे तर गुण त्याच्याकडे अनेक आहेत, पण 6 महत्वाचे गुण ईश्वराकडे आहेत असं ज्ञानेश्वरीतही वर्णन. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंत. यश म्हणजे यशस्वीता, श्री म्हणजे संपत्ती, औदार्य आणि ज्ञान वैराग्य ऐश्वर्य भगवतीला दिलेला आहे, हनुमानजींना दिलेला आहे. आणि म्हणून ज्याला जीवनामध्ये यशस्वीता हवी आहे त्याला हनुमानजींचं पूजन आवर्जून करावं. यशे थोरविला मारुती. दुसरा श्री म्हणजे संपत्ती. हा गुण बिभीषणाला दिला. आपल्याला रामायण माहिती आहे. बिभीषण हे शरणागत म्हणून रामाला येऊन भेटले आणि रावणाला मारण्याच्या अगोदर लंकेत औदार्य देवोनी करणार होती. औदार्य नावाचा गुण करणार दिला. ज्ञानेपदेशला चतुरानन, ज्ञान नावाचा गुण ब्रह्मदेवाला दिला. वैराग्य शुकाते बोधून, वैराग्य शुकाचार्यांना दिलं. आणि ऐश्वर्य वाढविला अर्जुन. ऐश्वर्य नावाचा गुण कोणाला दिला, तो अर्जुनाला दिला. आता आपण म्हणाल अर्जुनाला ऐश्वर्य दिलं म्हणजे नेमकं काय दिलं, खूप मोठी काही संपत्ती दिली, राज्य दिलं. तर ऐश्वर्य म्हणजे कधी कधी ऐश्वर्य वेगळ्या अर्थानं पाहावं लागतं. तुमच्याकडे नुसते पैसे मिळणं म्हणजे ऐश्वर्य नाही, तर कोण तुम्हाला आपलं म्हणतंय, तुम्ही कोणाच्या सहवासात आहात याच्यावरही तुमचं ऐश्वर्य अवलंबून आहे. समाजातल्या कोणत्याही क्षेत्रातली श्रेष्ठ आणि मोठी माणसं जर का तुम्हाला प्रेमानं या म्हणत असतील तर समजून घ्यायचे तुम्ही ऐश्वर्यवान आहात. जगाचा मायबाप परमात्मा अर्जुनाचा रथ हाकायला बसला. ध्वजस्तंभावरी वारणू जो मूर्तिमंत शंकरू आणि सारथी शारंग धरू अर्जुनेसी. सारथी म्हणून देव ज्याच्याकडे बसला, मला सांगा त्याच्यापेक्षा आता ऐश्वर्यवान कोण दुसरा? ज्याचा सारथी परमात्मा आहे त्याच्यापेक्षा मोठा ऐश्वर्यवान. म्हणून ऐश्वर्य हे वेगळ्या अर्थानेही समजून घ्या. कधी कधी तुम्हाला चांगले नातेवाईक मिळाले हे सुद्धा तुमचं ऐश्वर्य आहे, ही संपत्ती आहे. तुमची मुलं लेकरं चांगलं काम करू लागली हे सुद्धा तुमचं ऐश्वर्य आहे. तुमचा शेजारी चांगला आहे, तुमच्या सुखदुःखात धावून येतो, तुम्ही जाताय, तर शेजार चांगला मिळणे हे सुद्धा ऐश्वर्य आहे. आणि म्हणून ऐश्वर्य आणि संपत्ती या गोष्टी आपल्याला थोड्या व्यापकतेने समजून घेता आल्या पाहिजे. सांगण्याचा मतदार्थ इतका आहे, भगवंताचे इतके गुण आहेत की भगवान शंकराचं स्तोत्र गाताना एका ऋषीने असं म्हटलेलं आहे, असितगिरी समम शांत जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती अधिग्रहित्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारम न याते. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली,
कल्पतरू वृक्षाची लेखणी केली आणि प्रत्यक्ष सरस्वती माता सर्व काळ लिहायला बसली तरीही भगवंताच्या गुणांचं वर्णन होणार नाही. म्हणजे त्याचे गुण हे अपरिमित आहे, अफाट आहे, भरपूर आहे. तुका म्हणे मही पत्र सिंधू न पुरेशाई. या नात्यानं जे जे गुण आपण म्हणू ते सगळे भगवंताकडे आहेत. म्हणून तुका म्हणे जे जे बोला आणि ते ते साजे. या विठ्ठला अभंगाचं शेवटचं तुका म्हणे जे जे बोला बोला, तुका म्हणे जे जे बोला, तुका म्हणे जे जे बोला बोला, तुका म्हणे जे जे बोला, तुका म्हणे जे जे बोला, तुका म्हणे जे जे बोला बोला, तुका म्हणे जे जे बोला, तुका म्हणे जे जे बोला बोला. रे विठ्ठला ते तुझा दया विठ्ठला, तेरा वर्णन कोठे नाही, तेरा वर्णन कोठे नाही. हे जे झालया विठ्ठला, हे जे झालया विठ्ठला, तेरा वर्णन कोठे नाही, तेरा वर्णन कोठे नाही. ते ते साजे या विठ्ठला. ये रवर कड कोठे काही, एक आहे एक नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी या ठिकाणी आपण समर्पित करूयात. आज वार्षिक नियमाप्रमाणे संपन्न होणारा हा श्रावण मासातील आपल्या संगमनेर तालुक्यातला एक मोठा आणि महत्त्वाचा हा कार्यक्रम असतो. श्रावण मासातला बाबीर देवस्थानचा श्रावण वद्य षष्टीचा हा यात्रोत्सव सोहळा आणि ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे महंत बुवाजी बाबा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भजन, कीर्तन, अन्नदान, कालच्याला कावडीचा कार्यक्रम झाला, पालखीचा कार्यक्रम झाला आणि सर्व कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध रीतीनं पार पडतात आणि त्यांना सगळ्या भाविकांचं तुमचं सहकार्य त्यांना लाभतं. तेव्हा सर्व भाविकांना, उपस्थितांना धन्यवाद देतो. आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी उपस्थित
भाविकांनाही शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आपले सर्वांचे आदरणीय रणजितसिंहजी देशमुख साहेब, अध्यक्ष महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य दूध संघ, त्याचप्रमाणे अध्यक्ष राजहंस दूध संस्था संगमनेर, आपल्या भागातील युवा नेतृत्व आहे. आणि मी नेहमी पाहिलं की कुठेही समारंभांना कार्यक्रमाला आल्यानंतर भजन कीर्तनामध्ये जो काही थोडाफार वेळ मिळाला तो निश्चित ते देतात, आपल्या सर्व वारकऱ्यांना भेटतात. मी त्यांना देशमुख साहेबांना खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे इतरही आलेले जे या भागातील सर्व विविध पदाधिकारी मंडळी आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आदरणीय बुवाजी बाबा पुणेकर, उमाजी बाबा पुणेकर, त्यांच्यासोबत या सेवेमध्ये सहभागी सर्व भक्त भाविकांना ही अशी शक्ती आणि भक्ती परमात्मा देत राहो. आणि आपल्या हातून हे जे कार्य आहे परमेश्वरी कार्य हे उदंडपणे अखंडपणे चांगल्या पद्धतीनं सुरू राहो. दरवर्षी आपण हे नियोजन चांगलंच करता. इथून पुढच्याही काळामध्ये असंच हे भव्य दिव्य नियोजन आपल्या हातून घडो अशी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय. तुम्ही बघत आहात जनमत मराठी.